आजकाल बातम्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर एक गोष्ट खूप प्रकर्षाने दिसते. म्हणजे अचानक देशभरात योद्धा असल्याचा किंवा वॉरियर असल्याचा इतका मोठा अभिमान का उफाळून आलाय? कधी विचारायलाय मनात? हो, नक्कीच. म्हणजे सध्या बऱ्याच ठिकाणी हीच चर्चा आहे. हो ना. म्हणजे उत्तर प्रदेशातील महाराजा सुहेलदेव असतील, महाराष्ट्रातील महाराणी अहिल्याबाई होळकर, तमिळनाडूच्या राणी वेलू नचियार, कर्नाटकातील राणी अब्बक्का किंवा आसामचे लाचित बोरफुकन. सध्या सगळीकडे अशा ऐतिहासिक महापुरुषांशी आणि त्यांच्या शौर्याची प्रचंड चर्चा आहे. आणि हे सगळे महान शूरवीर होते याबद्दल कोणाच्याही मनात कोणती शंका नाहीये. अगदीच. पण माझा प्रश्न असा आहे की अचानक एकाच वेळी संपूर्ण देशभरात या योद्धा ओळखीला राजकीय वर्तुळात इतकं केंद्रस्थान का मिळतंय? या ऐतिहासिक उदो मागे एखादी खोलवर रुजलेली सामाजिक प्रक्रिया आहे का? आजच्या आपल्या स्रोतांच्या आधारे आपण याच अदृश्य समाजशास्त्राचा वेध घेणार आहोत. आणि हे समाजशास्त्र समजून घेणं विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी खूप गरजेचं आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाचा मुख्य उद्देश हा आहे की संस्कृतीकरण आणि क्षत्रियीकरण या दोन अत्यंत महत्त्वाच्या समाजशास्त्रीय संकल्पनांच्या माध्यमातून जातीची उतरंड आधुनिक काळातही स्वतःला कशी टिकून ठेवते हे आपण पाहणार आहोत. म्हणजे वरवर पाहता हा फक्त इतिहासाचा सन्मान वाटत असला तरी त्यामागे बरंच काही सुरू असतं. हो, त्यामागे सत्ता, वर्ग आणि प्रतिष्ठेची एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया सुरू असते. आणि हे समजून घेताना एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. आजचे हे सखोल विश्लेषण पूर्णपणे डॉक्टर B.R. आंबेडकर, प्रख्यात समाजशास्त्रज्ञ M.N. श्रीनिवास आणि नुकतेच 10 मार्च 2026 रोजी निधन झालेले जर्मन भारत विद्यावेत्ते हर्मन कुल्के यांच्या शैक्षणिक संशोधनावर आधारित आहे. अगदी बरोबर. आणि इथे एक संदर्भ देणं गरजेचं आहे. हो, म्हणजे आजच्या स्रोतांमध्ये भाजप आणि RSS यांसारख्या राजकीय संघटनांचा उल्लेख आलेला आहे. कारण राजकीय पटलावर आज या क्षत्रियकरणाच्या प्रक्रियेचा वापर होताना दिसतो. पण आपण इथे कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात बोलत नाही आहोत. नाही, अजिबात नाही. हा समतोल खूप महत्वाचा आहे. आपण फक्त या राजकीय रणनीतीमागील समाजशास्त्रीय मेकॅनिझम तटस्थपणे डिकोड करत आहोत. अगदी. कारण जेव्हा आपण जात आणि राजकारण या विषयांवर बोलतो तेव्हा मूळ सिद्धांतांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. आपण थेट त्या सिद्धांतांना हात घालणार आहोत. नक्कीच. चला तर मग हे सविस्तर उलगडून पाहूया. हो, जर मला हे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर हे अगदी एखाद्या स्मार्टफोनचं सॉफ्टवेअर अपडेट करण्यासारखं आहे. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे बघा, फोनचं हार्डवेअर तेच असतं, पण कंपनी नवीन सॉफ्टवेअर अपडेट पाठवते ज्यामुळे फोनचा लुक बदलतो, नवीन फीचर्स येतात आणि जुना फोन पुन्हा नव्यासारखा बाजारात टिकून राहतो. अगदी तसंच जुनी सिस्टम म्हणजे आपली जाती व्यवस्था आधुनिक राजकारणाचं नवीन कव्हर आणि अपडेटेड सॉफ्टवेअर लावून स्वतःला आजच्या लोकशाहीत कशी टिकवून ठेवते हे आपण यातून पाहणार आहोत. अरे वा, ही उपमा खूपच चपखल आहे. हे सॉफ्टवेअर कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी मानवी मानसिकतेच्या आणि इतिहासाच्या मुळाशी जावं लागेल. आज समाजातील विविध गट सामाजिक उतरंडीत वरच्या स्थानावर जाण्यासाठी जे काय करत आहेत त्याची सुरुवात नेमकी कुठून होते याचा पाया समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे लोक समाजात स्वतःचा दर्जा वाढवण्यासाठी नक्की कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करतात? याचं अत्यंत सखोल उत्तर आपल्याला डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या कास्ट्स इन इंडिया या ग्रंथात मिळतं. आंबेडकरांनी जातीव्यवस्थेच्या विस्ताराचं मूळ शोधण्यासाठी अर्थशास्त्रज्ञ वॉल्टर बॅगहॉट आणि फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ जीन टार्डे यांच्या सिद्धांतांचा आधार घेतला होता. जीन टार्डे त्यांनी नक्की कशावर अभ्यास केला होता? जीन टार्डे यांनी मानवी समाजातील अनुकरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास केला होता. याच आधारे आंबेडकरांनी अनुकरणाचा संसर्ग ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना मांडली. अनुकरणाचा संसर्ग म्हणजे हे एखादा फॅशन ट्रेंड सारखं आहे का? कसं म्हणजे? म्हणजे वरच्या वर्गातले लोक जे कपडे घालतात किंवा जसे वागतात तसंच खालचे लोक कॉपी करायला लागतात, तसं काहीसं? अगदी तसंच. पण हे फक्त कपड्यांपुरतं मर्यादित नाही. समाजातील कनिष्ठ गट नेहमीच वरच्या आणि प्रस्थापित गटांच्या जीवनशैलीचं, त्यांच्या विधींचं आणि त्यांच्या मूल्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. यामागे काही विशिष्ट मानसिकता असते का?
हो ना, यामागे एक साधी मानवी मानसिकता असते. जे प्रस्थापित आहेत त्यांच्यासारखं वागल्यास आपल्यालाही समाजात तोच आदर आणि तोच दर्जा मिळेल, ही ती भावना असते. आंबेडकरांच्या मते विशिष्ट गटांनी जेव्हा स्वतःभोवती कुंपण घालून घेतलं, म्हणजे एंडोगॅमी सुरू केली, तेव्हा इतर गटांनी केवळ प्रतिष्ठेसाठी त्यांचं अनुकरण केलं. अच्छा, आणि यातूनच जातीव्यवस्थेचा विस्तार झाला. अगदी बरोबर. हे समजण्यासारखं आहे. ज्यांच्याकडे सत्ता किंवा प्रतिष्ठा आहे त्यांच्यासारखं दिसणं किंवा वागणं हा एक नैसर्गिक मानवी कल असू शकतो. आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. याच मानवी कलाच्या आणि अनुकरणाच्या पायावर पुढे समाजशास्त्रज्ञ M.N. श्रीनिवास यांनी 1952 मध्ये आपला अत्यंत प्रसिद्ध असा संस्कृतीकरण हा सिद्धांत मांडला. संस्कृतीकरण, बरोबर. संस्कृतीकरण म्हणजे अशी प्रक्रिया जिथे कनिष्ठ जातीतील लोक उच्च जातींच्या चालीरीती, विधी, आहार आणि जीवनशैलीचं अनुकरण करतात, जेणेकरून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जातीय उतरंडीत त्यांचं स्थान थोडं वरचं होईल. एक सेकंड, मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. कारण जेव्हा आपण संस्कृतीकरण हा शब्द ऐकतो तेव्हा नेहमी असा गैरसमज होतो की संस्कृतीकरण म्हणजे फक्त ब्राह्मणांसारखं वागणं. हो, हा खूप मोठा गैरसमज आहे. हो ना, म्हणजे मांसाहार सोडणं, जानवं घालणं, विशिष्ट पूजाविधी करणं किंवा संस्कृत शब्दांचा वापर करणं. पण माझा प्रश्न असा आहे की जर एखाद्या भागात ब्राह्मणांकडे सत्ताच नसेल तर लोक कुणाचं अनुकरण करणार? तिथेही ब्राह्मणांचंच अनुकरण होतं का? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि श्रीनिवास यांच्या सिद्धांताबाबतचा हा सर्वात मोठा गैरसमज दूर करणं विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचं आहे. श्रीनिवास यांनी स्वतः हे स्पष्ट केलं होतं की संस्कृतीकरणाचं केवळ ब्राह्मणी मॉडेल नसतं. अच्छा, मग अजून कुठली मॉडेल्स असतात? संस्कृतीकरणाचं मॉडेल हे स्थानिक सत्तेच्या समीकरणानुसार बदलतं. जिथे ज्या वर्गाची सत्ता तिथे त्यांचं मॉडेल, म्हणजेच क्षत्रिय मॉडेल, वैश्य मॉडेल किंवा अगदी काही ठिकाणी शूद्र मॉडेल देखील असू शकतं. म्हणजे ब्राह्मण सोडून इतरांचंही अनुकरण केलं जाऊ शकतं. हे कसं घडतं याचं एखादं ठोस उदाहरण स्रोतांमध्ये आहे का? होय, आणि हे उदाहरण संकल्पना समजण्यास खूप उपयुक्त ठरेल. S.K. श्रीवास्तव यांनी 1963 मध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ग्रामीण भागात एक सखोल अभ्यास केला होता. अच्छा, तिथे काय घडलं होतं? त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत काय झालं की काही प्रस्थापित ब्राह्मण आणि समाजातील इतर काही वंचित जातींच्या हाती जमिनीची मालकी आली आणि ते जमीनदार बनले. आता सामान्यतः आपण काय विचार करू की ब्राह्मणांनी आपल्या पुरोहित पदाचा किंवा धार्मिक श्रेष्ठत्वाचा अभिमान बाळगायला हवं आणि इतरांनी त्यांचं अनुकरण करायला हवं, कारण जातीय उतरंडीत ते सर्वात वर आहेत. अगदी बरोबर. पण श्रीवास्तव यांच्या अभ्यासात प्रत्यक्ष जमिनीवर चित्र पूर्णपणे वेगळं दिसलं. तिथे जेव्हा ब्राह्मण आणि इतर जाती जमीनदार बनल्या तेव्हा त्यांनी पुरोहित किंवा पंडित बनण्याऐवजी स्वतःला ठाकूर किंवा जमीनदार म्हणून प्रस्थापित करण्यास, स्वतःचं क्षत्रियकरण करण्यास पसंती दिली. अरे बापरे, म्हणजे ब्राह्मणांनी क्षत्रियांसारखं वागायला सुरुवात केली. हे कसं काय? कारण त्या विशिष्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि समाजात प्रत्यक्ष सत्ता आणि दबदबा हा ब्राह्मणांच्या पूजा अर्चनेपेक्षा क्षत्रियांच्या जमिनीवर, त्यांच्या ताकदीवर आणि त्यांच्या राजकीय वर्चस्वावर अवलंबून होता. म्हणजे सत्ता जिथे तिथे अनुकरण. नक्कीच. त्यामुळे त्यांनी क्षत्रिय जीवनशैलीचा स्वीकार केला. त्यांनी घोडेस्वारी, शस्त्रास्त्रांचा वापर किंवा तत्कालीन जमीनदारांच्या ज्या काही पॉवर डायनॅमिक्स होत्या त्या आत्मसात केल्या. यावरून हे सिद्ध होतं की अनुकरण हे नेहमी केवळ धार्मिक पावित्र्यासाठी नसतं, तर ते थेट सत्तेशी जोडलेलं असतं. आत्तापर्यंत आपण जे पाहिलं त्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे लोक खालून वर जाण्यासाठी प्रस्थापितांचं अनुकरण करत आहेत. पण मग इतिहासात असेही काही राजे होऊन गेले ज्यांनी स्थानिक आदिवासी देवतांना जवळ केलं, त्यांना आपल्या राज्याचे देव बनवले. हो, असे अनेक दाखले आहेत. मग हे तर उलटं झालं ना. जर संस्कृतीकरण हे समाजाच्या खालच्या स्तराकडून वरच्या स्तराकडे जाणारं अनुकरण असेल तर सत्ताधारी वर्गाने, म्हणजे जे आधीच वर बसलेले आहेत, त्यांनी खालच्या लोकांच्या संस्कृतीचा स्वीकार का केला? आणि इथे काय लक्षवेधी आहे ते पाहूया. इथेच आपण हरमन कुलके यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनाकडे येतो. कुलके यांनी ओडिशामधील राज्यनिर्मिती आणि सुरुवातीच्या मध्ययुगीन भारतातील सत्तेच्या वैधतेबाबत खूप सखोल संशोधन केलं. अच्छा, सत्तेची वैधता म्हणजे लेजिटिमेसी, बरोबर. हो, त्यांनी 2 गोष्टींमधला अतिशय स्पष्ट आणि महत्त्वाचा फरक सांगितला. एकीकडे आहे संस्कृतीकरणाचं क्षत्रिय मॉडेल, जे आपण आत्ता पाहिलं, जिथे खालचे लोक वर जाण्यासाठी क्षत्रियांचं अनुकरण करतात. आणि दुसरीकडे आहे क्षत्रियकरण. या दोन्हीत फरक काय आहे? क्षत्रियकरण हा एक सामाजिक बदल आहे आणि जो चक्क वरिष्ठ स्तरावरून, म्हणजे फ्रॉम अबव्ह होतो. वरिष्ठ स्तरावरून होणारे क्षत्रियकरण
म्हणजे राजे लोक मुद्दामून खालच्या समाजघटकांना क्षत्रिय बनवत होते, पण का? कुलके यांनी दाखवून दिलं की 17व्या आणि 18व्या शतकात ओडिशातील प्रादेशिक राज्यकर्त्यांनी त्यांच्या सत्तेला बळकटी देण्यासाठी एका विशिष्ट राजकीय रणनीतीचा वापर केला. त्यांनी स्थानिक आदिवासी प्रमुखांना विशेष अधिकार दिले, त्यांना राजेशाही दर्जाची प्रतीके दिली. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपली सत्ता अधिक कायदेशीर आणि सर्वमान्य करण्यासाठी त्यांनी अत्यंत शक्तिशाली अशा स्थानिक आदिवासी देवी देवतांच्या मंदिरांना पुन्हा सर्वोच्च स्थान दिलं. म्हणजेच आदिवासींच्या साध्या लाकडी मूर्तींवर मोठी दगडी मंदिरे बांधणे किंवा त्यांच्या पुजाऱ्यांना राजदरबारात स्थान देणे असं काहीसं. अगदी बरोबर. त्यांनी त्या आदिवासी देवतांना राज्याचं आराध्य दैवत बनवलं. जगन्नाथ पंथाचा विकास हे याच प्रक्रियेचे एक उत्तम उदाहरण मानलं जातं. या प्रक्रियेतून त्यांनी मोठ्या आदिवासी समाजाला आपल्या राजशाही चौकटीत सामावून घेतलं. कुलके याला वरिष्ठ स्तरावरून होणारे क्षत्रियकरण म्हणतात. ऐकायला खूप रंजक वाटतंय. म्हणजेच हे एका मोठ्या कॉर्पोरेट टेकओव्हरसारखंच झालं ना. कसं काय? समजा एका मल्टीनॅशनल कंपनीला एखाद्या नवीन स्थानिक बाजारपेठेत प्रवेश करायचा आहे. ते तिथे आधीपासून लोकप्रिय असलेल्या एका छोट्या स्थानिक कंपनीला विकत घेतात. पण लोकांचा त्या छोट्या कंपनीवर विश्वास असतो, म्हणून ती मोठी कॉर्पोरेट कंपनी त्या छोट्या कंपनीचा जुना लोगो, त्यांचं नाव आणि त्यांचा शुभंकर म्हणजे मॅस्कॉट तसाच कायम ठेवते. हा, अगदी बरोबर. म्हणजे लोकांना वाटतं की ही आपलीच कंपनी आहे, पण प्रत्यक्षात सूत्र आणि नफा त्या मोठ्या कंपनीकडे असतो. ही उपमा अतिशय अचूक आहे. वरवर पाहता हे कदाचित विसंस्कृतीकरण किंवा पुन्हा आदिवासीकरण वाटू शकतं, कारण राजे लोक आदिवासी देवतांची पूजा करत होते, पण प्रत्यक्षात ती सत्तेची वैधता मिळवण्याची आणि राजकीय विस्तार करण्याची एक अत्यंत हुशार रणनीती होती. म्हणजे सगळ्यांना सामावून घेण्याचा एक राजकीय डाव. हो. कुलकेन यांच्या मते हा पुरावा आहे की बदलणारा भारत हा आधुनिक भारत असेलच नाही. चेंजिंग इंडिया इज नॉट नेसेसरीली मॉडर्न इंडिया. याचा अर्थ असा की आपण तंत्रज्ञानाने किंवा राजकीय रचनेने बदलत असू, पण सत्तेच्या केंद्रीकरणासाठी अजूनही त्याच जुन्या जातीय आणि सांस्कृतिक प्रक्रियांवर अवलंबून आहोत. बदलणारा भारत हा आधुनिक भारत असेलच नाही, हे वाक्य खरंच विचार करायला लावणार आहे. पण मग हे सगळं फक्त जुन्या काळातल्या राजांपुरतंच मर्यादित राहिलं, की याचंच काही आधुनिक रूपही आहे? ऐतिहासिक काळात राजांनी वापरलेली ही रणनीती आधुनिक काळात संस्थात्मक आणि राजकीय रूप कसं घेते? इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. यासाठी आपल्याला 19व्या आणि 20व्या शतकातील सामाजिक संघटनांकडे पाहावं लागेल. ब्रिटिश काळात जेव्हा पहिली जनगणना सुरू झाली, तेव्हा जातींची नोंद कागदोपत्री होऊ लागली. अच्छा, म्हणजे जनगणनेमुळे रेकॉर्ड्स तयार होऊ लागले. हो ना. आता कागदावर जे लिहिलं जाईल त्यावर तुमचं सामाजिक स्थान ठरणार होतं. त्यामुळे संपूर्ण देशभरात आपली ओळख अधिक प्रतिष्ठित करण्यासाठी एक मोठी लाट आली. म्हणजे केवळ गावात कोणाचा दबदबा आहे यावर नाही, तर सरकार दरबारी आपण कोण आहोत यावर स्पर्धा सुरू झाली. बरोबर. आणि म्हणूनच 1897 मध्ये राजा बळवंतसिंगजी अवाघड आणि ठाकूर उमरावसिंगजी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय क्षत्रिय महासभा स्थापन झाली. त्यानंतरच्या काळात वेगवेगळ्या समाजांनी स्वतःला क्षत्रिय सिद्ध करण्यासाठी अनेक संघटना स्थापन केल्या. हो, स्रोतांमध्ये याच्या अनेक संघटनांचा उल्लेख आहे. 1940 मधील अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज, 1910 मधील अहिर यादव क्षत्रिय महासभा आणि 1888ची वन्याकुल क्षत्रिय महासभा. आणि यातलं तामिळनाडूतील नाडर आणि वन्नियार या जातींचं उदाहरण पाहण्यासारखं आहे. त्यांनी क्षत्रिय दर्जा मिळवण्यासाठी ब्रिटिश काळात प्रचंड मोठा संघर्ष केला. त्यांनी ऐतिहासिक दंतकथांचा आधार घेतला, स्वतःचा संबंध थेट जुन्या राजघराण्यांशी जोडला. फक्त प्रतिष्ठेसाठी नाही, हा केवळ धार्मिक पावित्र्याचा लढा नव्हता, तर त्यांना शिक्षण, नोकऱ्या आणि राजकारणात प्रतिनिधित्व हवे होते. क्षत्रिय ही ओळख त्यांना संघटित करण्यासाठी एक मजबूत धागा बनली. याचा अर्थ असा की संस्कृतीकरण आता फक्त वैयक्तिक किंवा कौटुंबिक पातळीवर राहिलं नव्हतं, तर ते एका मोठ्या राजकीय एकत्रीकरणाचं साधन बनलं होतं. अगदी तसंच. आणि इथेच समाजशास्त्रज्ञ आंद्रे बेटेल यांनी 1991 मध्ये मांडलेला मुद्दा महत्त्वाचा ठरतो. ते म्हणाले की आधुनिक काळातील जातीय उतरंड ही आता केवळ धार्मिक किंवा विधींच्या दर्जावर अवलंबून राहिलेली नाही. मग ती कशावर आधारित आहे? ती आता सत्ता,
वर्ग आणि राजकारण यावर आधारित आहे. आणि ख्रिस्तोफ जाफ्रेलॉट या फ्रेंच राज्यशास्त्रज्ञाचे संशोधनही याच दिशेने जाते ना? होय, 2003च्या त्यांच्या अभ्यासानुसार आधुनिक जातीगट हे केवळ सामाजिक दर्जासाठी नाही, तर राजकीयदृष्ट्या संघटित होण्यासाठी एथनिक गटांसारखे काम करतात. ते त्यांच्या ऐतिहासिक ओळखीचा आणि योद्धा असल्याच्या दाव्यांचा वापर करून राजकीय दबावगट तयार करतात. तर आता आपण वर्तमान स्थितीकडे येऊया. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला होता की आज अनेक समाजांकडून त्यांच्या क्षत्रिय ओळखीचा मोठा अभिमान मिरवला जात आहे. मराठा, जाट, यादव, थेवर आणि नायर यांसारखे समाज मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक योद्ध्यांचे दाखले देत संघटित होताना दिसत आहेत. आणि स्रोतानुसार या प्रक्रियेला सध्या भाजप RSS कडून प्रोत्साहन दिले जात आहे. पुन्हा एकदा मी स्पष्ट करते की आपण या राजकीय विचारधारेचे समर्थन किंवा विरोध करत नाही आहोत, फक्त सिद्धांताचं विश्लेषण करत आहोत. हो, स्रोतातील माहिती मांडताना आपण अत्यंत तटस्थ आहोत. स्रोतानुसार कुलखे यांची वरिष्ठ स्तरावरून होणारे क्षत्रियकरण ही जी संकल्पना आहे तिचेच हे आधुनिक राजकीय रूप आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आजच्या काळात ऐतिहासिक योद्ध्यांचा सन्मान करून समाजातील विविध गटांना त्यांच्या क्षत्रिय असण्याची आठवण करून दिली जात आहे. यातून त्यांचा जातीय अभिमान तर वाढतोच, पण त्याचबरोबर ते एका मोठ्या राजकीय प्रवाहातही सामील होत आहेत. पण थांबा, मला इथे एक प्रतिप्रश्न विचारायचा आहे. ऐतिहासिक योद्ध्यांचा सन्मान करणं ही तशी चांगलीच गोष्ट आहे ना? कसं काय? म्हणजे ज्या समाजाच्या इतिहासाकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष झालं होतं, त्यांना त्यांचा इतिहास परत मिळतोय. यामुळे त्या विशिष्ट समाजाला खऱ्या अर्थाने सक्षम केलं जात आहे, त्यांचं एम्पॉवरमेंट होतंय, असं म्हणता येणार नाही का? की स्रोतांच्या विश्लेषणातून असं दिसतंय की हिंदू राष्ट्र प्रकल्पासाठी निष्क्रिय हिंदू ओळखीला एका आक्रमक राजकीय योद्धा ओळखीमध्ये बदलून त्यांना पुन्हा त्याच जातीय उतरणीत अडकवलं जात आहे. हा खरोखरच कळीचा मुद्दा आहे आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून याचं उत्तर केवळ हो किंवा नाही असं देता येत नाही. वरवर पाहता हे सक्षमीकरण नक्कीच वाटतं, कारण समाजाला त्यांच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून दिली जाते. पण जर आपण रचनेचा म्हणजे स्ट्रक्चरचा विचार केला तर या प्रक्रियेमुळे जातीय उतरंड मोडीत निघत नाही. मग काय होतं? ती अधिक घट्ट होते. कारण जेव्हा एखादा समाज स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतो तेव्हा तो नकळतपणे चातुर्वर्ण्य व्यवस्थेची ती जुनी उतरंड मान्य करत असतो. क्षत्रिय असणं म्हणजे कोणीतरी तुमच्या वर आहे आणि कोणीतरी तुमच्या खाली आहे हे स्वीकारणं. हो. म्हणजे सिस्टीमच्या बाहेर पडून समता आणण्याऐवजी त्याच सिस्टीममध्ये आपली जागा वरची आहे हे सिद्ध करण्यासाठी लोक लढतायत. अगदी बरोबर. आणि यामुळेच राजकीयदृष्ट्या हे सत्ताधाऱ्यांसाठी खूप फायद्याचं ठरतं. कारण तुम्ही वेगवेगळ्या जातींना त्यांच्या क्षत्रिय असण्याच्या धाग्यात ओवून एकत्र आणता, एक मोठी राजकीय एकजूट तयार करता. पण सामाजिक पातळीवर यामुळे जातीव्यवस्थेतील असमानता मोडकळीस न येता ती आधुनिक पद्धतीने टिकून राहते. ही एक प्रकारची धोरणात्मक पुनर्मांडणी आहे, जिथे इतिहासाचा वापर करून निष्क्रिय ओळखीला एका आक्रमक योद्धा ओळखीमध्ये बदलले जाते, जे विशिष्ट राजकीय उद्दिष्टांसाठी पूरक ठरते. म्हणजे पुन्हा एकदा ते स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअर अपडेटचं उदाहरण चपखल बसतं इथे. सिस्टीम तीच आहे, हार्डवेअर तेच आहे, फक्त तिला नवीन आकर्षक रूप दिलं गेलं आहे, जेणेकरून ती आजच्या काळातही तितकीच प्रभावी राहील. आणि म्हणूनच आपण म्हणालो की जातीव्यवस्था ही कधीही स्थिर किंवा गोठलेली नव्हती. ती अतिशय प्रवाही आहे. संस्कृतीकरण आणि क्षत्रियकरण यांसारख्या प्रक्रियांमधून ती सत्तेच्या बदलत्या समीकरणांनुसार स्वतःला सतत जुळवून घेत असते. विद्यार्थ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा धडा आहे की इतिहास आणि समाजशास्त्राचा उपयोग केवळ भूतकाळ वाचण्यासाठी नाही, तर वर्तमान काळ डिकोड करण्यासाठी होतो. नक्कीच. संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर हेच लक्षात येतं. आणि श्रोत्यांसाठी हे ज्ञान का महत्त्वाचं आहे? कारण जेव्हा आपण रोजच्या बातम्या वाचतो, टीव्हीवर राजकीय मेळावे पाहतो किंवा रस्त्यावरून जाणारे जातींचे भव्य मोर्चे पाहतो, तेव्हा त्यामागे असलेलं हे अदृश्य समाजशास्त्र समजल्याने आपण अधिक डोळस नागरिक बनतो. हे सगळं अचानक होत नाहीये, तर त्यामागे अनुकरण, सत्ता आणि क्षत्रीकरणाचा शेकडो वर्षांचा प्रवास आहे. अगदी खरे. आणि हे मेकॅनिझम समजल्याशिवाय आपण आजच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा खरा अर्थ कधीच लावू शकणार नाही. प्रत्येक घोषणेमागे, प्रत्येक पुतळ्याच्या अनावरणामागे आणि प्रत्येक ऐतिहासिक दाव्यामागे सत्ता टिकवण्याची किंवा मिळवण्याची एक सखोल सामाजिक प्रक्रिया दडलेली असते.
खरंच हे खूपच प्रभावी विश्लेषण होतं. पण हे सखोल विश्लेषण संपवण्यापूर्वी एक शेवटचा आणि थोडा प्रक्षोभक विचार, ज्यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. कोणता विचार? जर सत्तेच्या राजकारणासाठी जातीची ओळख अशी सतत बदलत आणि नव्याने घडत असेल, जर लोक जुन्या उतरंडीत स्वतःचं स्थान शोधण्यासाठी धडपडत असतील, तर भविष्यात काय होईल? आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या युगात जगत आहोत. तर भविष्यात आर्थिक किंवा तांत्रिक सत्तेच्या पूर्णपणे नवीन बदलांमुळे आपण असा काळ पाहू शकू का जिथे कोणालाही ब्राह्मणी किंवा क्षत्रिय मॉडेल्सची गरजच उरणार नाही आणि समाजाच्या वरच्या वर्गात जाण्यासाठी या जुन्या जातीय संकल्पनांना पूर्णपणे फाटा देऊन केवळ तंत्रज्ञान आणि ज्ञानावर आधारित एक पूर्णपणे नवीन मॉडेल अस्तित्वात येईल? म्हणजे जसा स्मार्टफोनचा फक्त सॉफ्टवेअर अपडेट नाही, तर पूर्ण फोनच बदलला जाईल. अगदी तसंच. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आज आपण इथेच थांबतोय. हे सखोल विश्लेषण ऐकल्याबद्दल धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.